नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की अंधारातून प्रकाशाकडे नेणारे माझे दैवत म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अंधकार गोष्टी होत्या त्या पूर्णपणे दूर करून माझ्या आयुष्याचं सोनं केलं. आणि माझी परिस्थिती इतकी नाजूक असताना देखील स्वामींनी मला कशी साथ दिली आणि या परिस्थितीतून कसं बाहेर काढलं, खरंच खूप मोठा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जो कोणी माझा हा अनुभव ऐकेल त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई सांगतात, सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव सांगायच्या अगोदर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही तुमचं मन पहिले घट्ट करून घ्या, कारण हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण जो भक्त मनापासून स्वामींची सेवा करतो त्याला दुःख हे होणारच, कारण त्याला वाईट वाटणारच, कारण स्वामींची सेवा करणाऱ्याला दुसऱ्यांचं दुःख कधीच बघवत नाही. तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझा अनुभव खरंच मी तुम्हाला शब्दात नाही वर्णन करू शकत. ताई सांगतात, आमची परिस्थिती इतकी हालाकीची होती की एक टाईमचं खायला 2 टायमिंगचं खायला सुद्धा आम्हाला म्हणजे इतकं महाग झालं होतं की काय करावं काहीच कळत नव्हतं. आणि आमची परिस्थिती एवढी बिकटीची झाली होती की एका टायमिंगला आणलं तर दुसऱ्या टायमिंगला काय खावं याचा प्रश्न पडत होता. माझे मिस्टरही कमवत होते पण घरात कुठे पैसा जात होता काहीच समजत नव्हतं. त्यात मला बाहेरची बाधा झालेली होती. बाहेरची बाधा झाली पण त्याच्यावरती इतके पैसे खर्च केले. माझ्या मिस्टरांनी अक्षरशः जमीन विकली. जेवढं काही आमच्याकडे प्रॉपर्टी होती म्हणजे जमीन जुमला होता ते सगळं माझ्या आजारापायी सगळं पायी विकलेलं होतं. मग शेवटी फक्त कमवून खाणं एवढंच आमच्याकडे पर्याय होता. माझे मिस्टर खूप काबाड कष्ट करायचे पण जेवढा पैसा यायचा तेवढा आमच्या म्हणजे माझ्या जे काही आजारपण होतं त्याच्यावरतीच गेला. मला 2 लहान मुलं होते, त्यांच्या शिक्षणाचा खर्च होता. त्यांना वाढवायचं, त्यांचं शिक्षण, त्यांना पण जर काही मध्ये आजारपण आलं किंवा काही बऱ्याच गोष्टी असतात संसारामध्ये, त्यांचा खर्च वेगळाच होता. पण त्याच्याही पलीकडे जाऊन माझा खर्च म्हणजे खूप भयानक होता. आम्ही जिथे नाही तिथेच पैसे खर्च करायचो पण आम्हाला कधी म्हणजे असं वाटतच नव्हतं. आपण म्हणतो ना की जेव्हा आपण स्वतः एखाद्या संकटात असतो तेव्हा समोरचा जो सांगतो तो आपण करायला तयार असतो. तसंच ह्या ताईंच्या बाबतीमध्ये झालं. ताई सांगतात की तसंच माझ्या बाबतीमध्ये झालं. ताई सांगतात मी इतकी म्हणजे पूर्णपणे वाईट गोष्टी जी जादूटोणा करणारी व्यक्ती होती त्या व्यक्तीने मला इतकं पूर्णपणे घेरलं होतं की मला कशातून मार्गच मिळत नव्हता. कोणी सांगायचं की तू इथे बघायला जा, तिथे बघायला गेल्याच्या नंतर बरं होऊन जाईल ते एक व्यक्ती सांगायची की तू 50,000 रुपये भरले तर तुझी बाहेरची बाधा निघून जाईल आणि तू व्यवस्थित होशील, तुझ्या मागे जे काही लागलेलं आहे ते निघून जाईल. असं करता करता आम्ही एवढे पैसे खर्च केले पण काहीच फरक पडत नव्हता. जेवढं जास्त आम्ही ते पैसे खर्च करायचो, बाहेर बघायचो तेवढा जास्त त्रास वाढवायचा, म्हणजे तेवढा जास्त त्रास त्या ताईंना व्हायचा. त्या ताई सांगतात की आमच्या लक्षातच नाही आलं की स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि म्हणजे आम्ही त्यांच्या सेवेत होतो तरी सुद्धा आम्ही बाहेर पडायचो. मग एक दिवस स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितलं की तू म्हणजे मी तुझ्यासोबत असताना देखील तू बाहेर का पैसे खर्च करतेस? तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तुझा जर विश्वास असता तर तू अशी बाहेर भटकत राहिलीच नसती. एका जागेवरती माझ्यावर विश्वास ठेवून तू माझी सेवा केली असती. तर त्या ताईंना खूप म्हणजे आश्चर्य वाटलं. रात्रीचं स्वप्न ऐकून ताई सकाळी उठल्या आणि त्यांनी स्वप्न आठवलं आणि त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला जो संकेत दिला आहे स्वामींनी तो खरा आहे. इतके पैसे घालवले तरी पण आज काहीच फरक वाटत नाही.
मग एकच करायचं आता की स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन, मठामध्ये जाऊन सेवा घ्यायची आणि सेवा करताना जे सेवेकरी सेवा देतील ती सेवा आपण करायची म्हणून. त्या ताई सांगतात, ताई आणि ताईंचे मिस्टर केंद्रात गेले. तिथे त्यांना गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं. त्या ताईंनी 3 गुरुचरित्र पारायण केले. त्याच्यानंतर ताईंचा तारक मंत्राचं तीर्थ चालूच होतं, नामस्मरण चालूच होतं. अशा बऱ्याच सेवा ताई करत होत्या आणि त्यांचं नशीब एवढं चांगलं बघा की सेवा करता करता त्यांनी खूप सेवा केली. स्वामींनी परीक्षाही तितकीच बघितली, पण ताई डगमगल्या नाहीत. त्या सेवा करत गेल्या. म्हणजे 3 गुरुचरित्र पारायण झाले तरी त्यांना अनुभवच आला नाही. म्हणजे तिची बाहेरची बाधा होती ती कमीच होत नव्हते. पण ताईंनी हार मानली नाही, त्या सेवा करतच राहिल्या. ताईंच्या मनामध्ये मग एकच विश्वास होता की आपण बाहेर पैसे घालायचो, इथं आपल्याला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. मग आपण थोडा संयम धरला म्हणून काय झालं. तर ताईंनी संयम धरला, स्वामींवरती विश्वास ठेवला की आज नाही उद्या स्वामी मला नक्की या आजारातून बरं करतील, नक्की माझी बाहेरची बाधा दूर करतील आणि जो काही त्रास होतो त्या त्रासातून बाहेर काढतील. हा जो विश्वास होता तोच विश्वास ताईंचा खरा ठरला आणि काही दिवसातच ताईंचा तो आजार बरा झाला आणि त्यांना अक्कलकोटचं बोलणं आलं. म्हणजे अक्कलकोटला या म्हणून असं, म्हणजे त्यांच्या मिस्टरांची खूप इच्छा झाली अक्कलकोटला जायची. तर त्या अक्कलकोटला जायचं, पण कसं जायचं, पैसे तर नव्हते आणि अंतर पण घरापासून अक्कलकोटचं अंतर खूप लांब होतं. एवढा लांबचा प्रवास होता. तिथपर्यंत जाण्यासाठी जो खर्च लागत होता तो खर्चही म्हणजे त्या ताई भरू शकत नव्हत्या, एवढा मोठा होता. तर त्या ताईंनी स्वामींना प्रार्थना केली की आता तुम्हीच बघून घ्या, स्वामी महाराजा तुम्हीच बघून घ्या. आमची तर खूप इच्छा आहे अक्कलकोटला येण्याची, पण कसं यायचं काहीच कळत नाही. तर तेवढ्यात त्यांच्या शेजारच्यांनी म्हणजे गावातल्यांनी एक गाडी ठरवलेली होती की बाबा अक्कलकोटला कोणाकोणाला यायचं आहे. म्हणजे अगोदरच त्याच्यामध्ये 9-10 माणसं होती आणि ह्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला यायचं आहे का म्हणून. त्यांनी लगेच हो म्हटलं, पण त्याचं नियोजन होईपर्यंत त्यातल्या काही लोकांनी कॅन्सल केलेलं होतं. मग आता त्यांची सीट कोण भरून काढायची, तेवढी सीट कुठं मिळणार म्हणून परत जो निर्णय झाला होता जायचा त्याच्यामध्ये पण अडथळे आले. परत स्वामींना प्रार्थना केली की स्वामी महाराजा आम्ही ठरवलं होतं, तेवढं जुळूनही आलं होतं, पण मध्येच असं का झालं. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही नक्की अक्कलकोटला येऊ, गाणगापूरला जाऊ. पण त्याच्यानंतर त्यांना जी सीट कमी होती ते सीट म्हणजे त्यांनी अजून 4 लोकांना विचारलं गावातल्या आणि ते सीट त्यांना मिळाली. आणि अशा पद्धतीने ती गाडी भरली आणि ते अक्कलकोटला गेले. तिथे गेल्याच्या नंतर स्वामींसमोर त्या इतक्या रडल्या की अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी थांबत नव्हतं. कारण स्वामींची लीलाच ही अगाध होती, स्वामींचा महिमा अगाध होता. आणि त्या मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आज जर तुम्ही माझ्यासोबत नसते, तुम्ही मला स्वप्नातून संकेत दिला नसता तर मी कितीतरी दिवस या आजाराला झुंजत राहिले असते आणि माझ्या लक्षातच आलं नाही. कारण ती जी बाहेरची बाधा होती, जी काही वाईट बाधा होती ती मला म्हणजे इतकं मी गुरफटून गेलेली होती की मला त्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता आणि कसं बाहेर पडायचं काहीच कळत नव्हतं. तर तुम्हीच मला मार्ग दाखवला असं खूप त्या ताई रडल्या. त्याच्यानंतर त्या अक्कलकोटला गेल्या. गाणगापूरला गेल्याच्या नंतर तिथे तर तुम्हाला माहिती आहे की जिथे ज्याला बाहेरची बाधा झालेली असते तिथे कसलीही बाधा असू द्या ती बरी होतेच. तर त्या ताईंना सुद्धा जेवढी काही राहिलेली बाधा होती तिथे गेलं की त्यांना खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे जसं की बाकीचे जे लोक होते ज्यांना बाहेरची बाधा झालेली होती तिथे जेवढे आलेले होते ते खूप म्हणजे बाहेरची बाधा झालेली लोक तुम्ही पाहिले असतील की मनालाच बोलतात, कुठेही चढतात, कसंही म्हणजे आवाज करतात. तसंच या ताईंच्या बाबतीमध्ये व्हायला लागलं होतं. म्हणजे त्यांचं जे काही थोडंसं बाहेरची बाधा राहिलेली होती ती तिथे गेल्यानंतर पूर्णपणे निघून गेली. त्यांना इतका त्रास झाला. त्यांच्यासोबत जी लोक गेलेली होती, त्यांचे मिस्टर होते, गावातली लोक होती, ते सुद्धा बोलले की तुम्ही काहीच म्हणजे तुम्ही घाबरू नका, आपण परब्रह्माच्या दारात आलेलो आहोत आणि इथे आल्यावरती प्रत्येकाला त्रास होतो कारण तो त्रास पूर्णपणे निघून जाण्यासाठीच होत असतो. तुम्ही घाबरू नका, तुम्ही एवढे गुरुचरित्र पारायण केले, अक्कलकोटचं दर्शन घेतलं, आता का तुम्ही गाणगापूरला आलेला आहात, तुमचा पूर्णपणे त्रास बरा होणार आहे म्हणून. तर त्यांचे मिस्टर थोडेसे स्थिर राहिले
त्यांना कुठेतरी असं जीवाजीव आल्यासारखं वाटायचं की बाबा आपण एवढा खर्च केला पण त्याचा 1 रुपयाचा आपल्याला फायदा झाला नाही. पण जेव्हा आपण फक्त सेवा केली, संयम धरला, विश्वास ठेवला, त्याचं आज हे फळ मिळालेलं आहे. तर त्या ताई गाणगापूरहून परत आल्या तेव्हा त्यांचा त्रास पूर्णपणे बरा झाला. खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे. जेव्हा त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या दिसल्या तेव्हा त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा स्वामींना म्हणजे स्वामींना मानायची, स्वामींना ते मानू लागले की बाबा खरंच जिथे जिथे सायन्स संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या काळामध्ये कुणीच असं म्हणजे जे अध्यात्म आहे त्याच्याकडे कुणीच वळत नाही. वैज्ञानिक दृष्ट्याच माणूस बघायला जातो, खूप पैसा घालवतो, जिथे म्हणेल तिथे खर्च करतो. पण अध्यात्माकडे हे खरी ताकद अध्यात्मामध्ये आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. खूप पैसे खर्च केले, जमीन जुमला विकला, सगळं काही मुलांच्या शिक्षणासाठी आणि बायकोच्या पत्नीच्या आजारासाठी पण मी कधीच असं म्हटलं नाही की कोणी हे काळी जादू केली होती, कोणी बाहेरची वादा केली होती माझ्या पत्नीवरती, त्याचं वाईट व्हावं म्हणून. मी उलट असं स्वामींकडे प्रार्थना करते की कोणी जर जादूटोणा केला असेल, काळी जादू केली असेल, त्याचे मी आभार मानते. कारण त्या माध्यमातून का होईना पण मी स्वामींच्या सेवेमध्ये आले, गाणगापूरला गेले, दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आले आणि माझ्या हातून जास्तीत जास्त सेवा घडली असं मी म्हणते. मी कधीच कोणाचं असं वाईट बोलत नव्हते, कधीच कोणाचं असं वाईट चिंतत नव्हते. म्हणूनच आज कदाचित स्वामींनी माझं खूप चांगलं केलेलं आहे आणि माझी खात्री आहे इथून पुढेही स्वामी सगळं काही चांगलं करतील. आता माझी 2 मुलं आहेत, ते शिक्षण इंजिनिअरिंग करतात. त्यांना ते जॉब शोधत आहेत. ते जॉब शोधतात पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही. माझी एकच इच्छा आहे की त्यांना चांगला जॉब मिळावा की जेणेकरून आमची परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल आणि काही दिवसांमध्येच माझ्या दोन्ही मुलांना जॉब मिळाला आणि आमची पूर्ण परिस्थिती बदलून गेली. जे आज आम्ही सगळं काही आहोत ना ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच आहोत. कारण स्वामींची जर कृपा नसती, आम्ही जर स्वामींच्या सेवेत नसतो तर आज आम्हाला हे वैभव म्हणा किंवा हे दिवस म्हणा कधीच बघायला मिळाले नसते. कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी मोठी ताकद आहे ना, जो कोणी स्वतः स्वामींची मनापासून सेवा करतो, दत्त महाराजांची सेवा करतो, गुरुचरित्र पारायण करतो, मन लावून करतो, त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो, दुसरे जे सांगतात त्याच्यावरती टीका करतो की खरंच हा अनुभव सांगतोय का, तो खरा आहे का की असंच सांगतोय. पण नाही, मी पण अगोदर असेच बोलायचे, पण जेव्हा मी स्वतः ह्या गोष्टी अनुभवल्या, स्वतः अनुभव घेतला, तेव्हा मी या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागले आणि खरंच हा माझ्यावरती मला आलेला सत्य अनुभव आहे. तर अशाच गोष्टी जर तुमच्या बाबतीमध्ये होत असतील किंवा तुम्ही जर ह्या अडचणींमध्ये, ह्या संकटामध्ये, त्रासामध्ये अडकलेले असाल तर घाबरून जाऊ नका. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना शरण जा. नक्कीच तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.